दरवाजा बंद करा आणि शांत बसा. गोष्ट सुरू होते आहे. तुम्हाला तर माहितीच असेल, मुंबई कधी झोपत नाही असं म्हणतात. पण काही ठिकाणं अशी असतात जिथे मुंबई सुद्धा श्वास हळू घेते. लोअर परळच्या त्या जुन्या गिरणीत रात्री तसंच व्हायचं. दिवसा ती जागा मृत होती. फाटलेल्या भिंती, गंजलेले लोखंडी दरवाजे आणि आत अनेक वर्षांचा साचलेला अंधार. मी त्या गिरणीत रात्रीचा पहारा देत होतो, एकटाच. पहिल्या दिवशी कामावर घेताना मालकाचा माणूस मला फक्त एवढंच म्हणाला होता, रात्री आत फिरायचं नाही. फाटक, वही आणि दिवे एवढंच बघ. का हा प्रश्न मी विचारला नाही, कारण मुंबईत असे प्रश्न विचारले तर काम टिकत नाही. पहिल्या काही रात्री शांत होत्या. दूरवर लोकलचा आवाज ऐकू यायचा. गिरणी मात्र तशीच. रात्री 12 वाजता मी वही उघडून सही करायचो, नाव, तारीख आणि वेळ. पण 7व्या रात्री एक वेगळी गोष्ट दिसली. मी सही करून पेन खाली ठेवत होतो, तेवढ्यात नजरेस पडलं, माझ्या सहीखाली आणखी एक सही होती. माझी नव्हे. रेषा जरा खडबडीत, जुनी वाटणारी, घाईची नाही. मी पुन्हा पाहिलं, डोळे चोळले. बहुतेक कालची असेल असं मनाला समजावलं. पण त्या क्षणी गिरणीच्या आतून काहीतरी हलल्याचा आवाज आला. यंत्र सुरू झाल्यासारखं नाही, फक्त जणू कोणी जुनी मशीन हाताने चाचपून पाहत आहे. मी उठलो नाही. कोणीतरी पाहत असल्याची जाणीव त्या क्षणी छातीत उतरली. माणूस तेव्हा घाबरतो जेव्हा आवाजापेक्षा शांतता जास्त जड वाटते. आणि त्या शांततेत माझ्या अगदी जवळून एक पुरुषी आवाज हळूच म्हणाला, रात्री इथे एकट्याने राहायचं नाही. आवाजात राग नव्हता, धमकी नव्हती. तो जणू कामावरचा सल्ला होता, खूप जुना, खूप सवयीचा. मी वळलो नाही, कारण त्या क्षणी मला खात्री होती, जर मी मागे पाहिलं तर मला काहीतरी दिसेल जे न पाहिलेलंच बरं. त्या आवाजानंतर मी बराच वेळ तसाच उभा राहिलो. गिरणी जणू थांबली होती. लोकलचा गडगडाट नाही, फक्त माझा श्वास. मी हळूच डोळे फिरवून समोरच्या अंधाराकडे पाहिलं. काहीच नव्हतं. तरीही असं वाटत होतं की कोणीतरी तिथे उभं आहे, न दिसणारं पण नक्कीच हजर. मी पुन्हा वहीकडे पाहिलं. ती दुसरी सही माझ्या नावापेक्षा थोडी खाली होती, जणू मुद्दाम जागा ठेवून लिहिलेली. त्या सहीखाली एक छोटी रेघ होती. रेघ नाही, जणू पुढच्या ओळीचा संकेत. माझ्या हातातून पेन खाली पडलं. त्या क्षणी गिरणीच्या आतून एकदम छोटा आवाज आला, धातूवर धातू घासल्यासारखा. मी दाराकडे पाहिलं. फाटक बंद होतं, दिवे चालू होते. मी स्वतःलाच म्हटलं, काही नाही, उगाच कल्पना. पण कल्पना पायाजवळ आली की ती कल्पना राहत नाही. मी हळूहळू उठून कॅमेऱ्यांच्या खोलीकडे गेलो. 4 चित्रे, 4 कोण. पहिल्या 3 चित्रात सगळं शांत, पण 4थ्या चित्रात जुनं यंत्राच्या भागात एक माणूस चालताना दिसत होता. तो पळत नव्हता, लपून नव्हता. तो अगदी कामावर वेळेवर आलेल्यासारखा सरळ चालत होता. माझा घसा आवळला. तो माझ्यासारखेच कपडे घातलेला नव्हता, पण चालण्यात काहीतरी ओळखीचं होतं. जणू मीच चालतोय असं वाटलं. ते चित्र अचानक थांबलं. सगळीकडे काळोख. त्या क्षणी माझ्या मागे जरा जवळून आवाज आला, तो भाग टाळ आज. मी मान वळवली. कोणीच नव्हतं, पण जमिनीवर दुसऱ्या पावलांचे ओलसर ठसे होते. मी बाहेर गेलेलो नव्हतो. पाणी नव्हतं, पाऊसही नव्हता.
पण ते तसे माझ्या पायांजवळ थांबले होते. जणू कोणीतरी माझ्याशी बोलून आत्ता आत्ता निघून गेलं. मी पुन्हा वही उघडली. आता त्या दुसऱ्या सहीखाली एक नवी ओळ होती. शब्द छोटे होते, सोपे होते, पण हातात थंडी भरवणारे. आज सुरक्षित. माझ्या तोंडून हळूच शब्द निघाला. सुरक्षित? पण कोणापासून? उत्तर काही आलं नाही. पण गिरणीच्या आत तो आवाज जरा दूर सरकला. जणू कोणीतरी काम संपवून पुढच्या फेरीसाठी निघून गेलं. त्या रात्रीनंतर आज सुरक्षित हे शब्द माझ्या डोक्यात घुमत राहिले. रात्री काही घडलं नाही. कुठलाच आवाज नाही, कुठलीच हालचाल नाही. ते जास्त भयंकर होतं. सकाळी ड्युटी संपली. मी बाहेर पडलो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी गिरणीच्या फाटकाजवळ 2 माणसं उभी होती. एक जुन्या काळातला पहारेकरी, दुसरा मालकाचा कारकून. माझ्याकडे पाहताच पहारेकरी थोडा थांबला. कालात काही दिसलं का? त्याने विचारलं नाही. त्याने सांगितलं. मी मान हलवली नाही. दिसत नाही. तो पुढे म्हणाला. जाणवतं. मला आतून कळून चुकलं. तो सगळं समजतो. पूर्वीही असं व्हायचं. तो कुजबुजला. ज्यांच्या नावापुढे सुरक्षित लिहिलं जायचं ते दुसऱ्या दिवशी परत यायचे नाहीत. माझा श्वास अडखळला. मरण? मी विचारलं नाही. तोंडातून शब्द निघाला. तो हसला नाही. मानही हलवली नाही. नाही, तो म्हणाला. ते तिथेच राहत होते, पण आपल्यात नाही. त्या रात्री मी गिरणीत आलो. वही उघडली. माझ्या सहीखाली आज वेगळं काहीच नव्हतं. ना ओळ, ना शब्द, फक्त एक पोकळी. जणू आज काही ठरलेलंच नाही. मी दिवे बंद करायला उठलो. तेवढ्यात गिरणीच्या आतून एकदम हलका आवाज आला. कोणी नाव घेतल्यासारखा. माझं नाव नाही, दुसरं नाव, खूप जुने. मी थांबलो. आज वेळ आहे, आवाज म्हणाला. पण उद्या तुला निवड करावी लागेल. मी विचारायच्या आतच तो पुढे म्हणाला. किंवा पहारा किंवा जागा. त्या रात्री मी सही केलीच नाही. वही उघडी ठेवून मी तसाच उभा राहिलो. कारण आता मला कळलं होतं. सही म्हणजे नोंद नाही, सही म्हणजे जागा. त्या रात्री मी गिरणी सोडायचं ठरवलं. सही न करता वही उघडी ठेवून मी फाटकाकडे चालायला लागलो. तेव्हा पहिल्यांदा जाणवलं, पावलांचा आवाज माझ्या बरोबरच चालतोय. मी थांबलो. आवाज थांबला. मी पुन्हा चाललो. तोही चालला. पळालो नाही, कारण पळालो तर तो पुढे उभा असेल हे आतून मला माहीत होतं. जागा म्हणजे काय? मी पहिल्यांदा प्रश्न विचारला. उत्तर लगेच आलं नाही. मग शांततेत तो आवाज म्हणाला. जागा म्हणजे थांबणं, आणि थांबणं म्हणजे काम. मी मागे वळलो. तो समोर उभा नव्हता. तो माझ्या बाजूला होता. चेहरा नीट दिसला नाही, पण कपडे जुन्या कामगारासारखे होते. डोळ्यात राग नव्हता, दया नव्हती, फक्त सवय. तू मेलास? मी हळूच विचारलं. तो थोडा थांबला. मी इथेच आहे, तो म्हणाला. म्हणजे मेलो नाही. मी फाटक उघडायला हात लावला. तो आवाज बदलला. कडक नव्हता, पण अंतिम होता. तू बाहेर जाशील, तो म्हणाला, पण पहारा संपणार नाही. त्या क्षणी वही आपोआप बंद झाली आणि उघडली. पानावर नवी ओळ होती. माझं नाव. खाली एकच शब्द, सध्याचा. माझ्या हातातून किल्ली खाली पडली. जर मी गेलो तर? मी विचारलं. तो माझ्याकडे पाहत होता, पहिल्यांदाच. मग मी थांबणार नाही, तो म्हणाला. आणि गिरणीला माणूस हवा. त्या क्षणी मला समजलं, तो भूत नव्हता, तो पहारेकरी नव्हता, तो एक जागा होता. आणि जागा कधी रिकामी राहत नाही.
सकाळी ना पहारेकरी आला. मी त्याला पाहिलं. तो मला पाहू शकला नाही. तो वही उघडून सही करायला बसला. तेव्हा मी त्याच्या बाजूला उभा राहिलो. मी त्याच्या जवळ हळूच म्हणालो, रात्री इथे एकट्याने राहायचं नाही. तो थबकला आणि मला कळलं, आता मी कामावर वेळेवर आहे. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या SG हॉरर स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया. तोपर्यंत सावध रहा, कारण भीती सुरू झाली आहे.